आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. नानाभाऊ, आज विकास ठाकरे यांचा नॉमिनेशन अर्ज भरला जातो आहे. या निमित्तानं काँग्रेसचं नागपुरात शक्ती प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळणार. काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन नाही, ही एक लोक चळवळ आहे काँग्रेस. आणि आज विकास ठाकरेंचा जो फॉर्म भरायला येतात आहे, तुम्हाला हे लोक आणलेले लोक नाही मिळणार. तुम्हाला इथं स्वयंपूर्ण आलेली लोक पाहायला मिळतील आहे. ज्याप्रमाणे गेल्या 10 वर्षामध्ये देशाची बर्बादी नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने केला आणि त्याचा उगमच हा नागपूरमधून भाजपचा आहे. त्या उगमालाच आता थांबवायचं असा मानस आता लोकांनी केलेला आहे. आणि तुम्हाला म्हणून विकास ठाकरेच्या फॉर्म भरत असताना तुम्हाला हे सगळे जे लोक येतील ही काँग्रेस चळवळीच्या विचाराचे लोक असतील आणि तो पुढाकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सांगली आणि भिवंडीचा वाद जो आहे तो अजूनही मिटला नाही. राज्यातले काँग्रेसचे नेते म्हणतात की तुम्ही दिल्लीत जाऊन बोला. काय बघा, चर्चा याच्यावरची पूर्ण झालेली आहे. उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे, मीटिंग झालेली आहे. आणि आखरी अलायन्स हा जो असतो, आघाडीचा धर्म हा सगळ्यांनीच पाळायचा असतो. पण आघाडीचा धर्म या ठिकाणी पाळला जात नाही आहे. ते मोठे लोक आहेत, वयाने मोठे आहेत, मोठ्या पदावरही राहिलेले आहेत. त्यामुळे हा दिल्लीतला वाद नाही, हा राज्यातलाच आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आम्ही जो प्रस्ताव दिला त्याला मानतील. आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि त्यांच्यासोबत असलेले सगळे मित्र पक्ष हे सगळे मिळून यावेळेस महाराष्ट्रामधून BJPला आम्ही परास्त करू अशा पद्धतीचं चित्र आज आहे. आणि लोकांचा तोच विचार आहे. काय प्रस्ताव दिला तुम्ही सांगली आणि भिवंडीबाबत? सांगली ही आमची परंपरागत जागा आहे, भिवंडी आमची परंपरागत जागा आहे. आणि त्या जागेवर तुम्हाला दावा करता येणार नाही. आणि यावेळेस आमच्या जो उमेदवारी चांगली आणि या दोन्ही जागा काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या रूपाने जिंकेल. तुम्ही म्हणता आघाडीचा धर्म कोण पाळत नाही? सांगलीला ज्या पद्धतीने झालं ते काही बरोबर नाही झालं. उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली, तेच म्हटलं ना. आता पुढचे किती जागा आहे ज्या बोलणी थांबलेली आहे, चर्चा नाही, ते भरायचे? 2च जागा आहे. आणि प्रकाश आंबेडकरजींचाही आम्ही प्रस्ताव आमच्या महाविकास आघाडीकडे मांडलेला आहे. त्यांचा जो प्रस्ताव आहे ते कसं पूर्ण करायचं त्याच्यासाठी आम्ही एक पाऊल काँग्रेसने पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे पवारसाहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी प्रकाश आंबेडकरांचा जो प्रस्ताव आहे मान्य करावा असं आमचं मत आहे. प्रकाश आंबेडकर उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहे. अजून त्यांच्याशी बोलणी सुरू आहे की ते वेगळी भूमिका घ्यायला मोकळे? नाही, चर्चा सुरू आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की प्रकाश आंबेडकर साहेब महाविकास आघाडीसोबत राहतील. काँग्रेस किती जागा द्यायला तयार आहे? आम्ही सांगितलं ना, त्यांच्या प्रस्तावाप्रमाणे आम्ही एक पाऊल पुढं गेलेलो आहोत. त्यांना आम्ही त्या पद्धतीचं आम्ही महाविकास आघाडीमध्ये आमचा प्रस्ताव पण ठेवलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की ते पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब त्याला जुळवून घेतील. आणि संजय राऊत 4 जागा म्हटलीत, काँग्रेसचा काही वेगळा प्रस्ताव आहे? मी आता त्याच्यावर जो करेन, मी संजय राऊत आहे, नाना पटोले आहे. त्याच्यामुळे मी काही त्या विषयावरची चर्चा माध्यमात नाही करणार. जे आमचं, कारण आखरी जेव्हा अलायन्समध्ये चर्चा होतात त्या बाहेर केल्या जात नाही. एकदा अलायन्स क्लिअर झालं की त्याच्यावरची चर्चा बाहेर केली जातं. पण आज मी त्याच्यावर चर्चा नाही की, पण आंबेडकर साहेबांचा जो प्रस्ताव आहे त्याला काँग्रेसने पुढाकार घेतलेला आहे, एवढंच मी तुम्हाला सांगेल. तुमच्या काँग्रेसतर्फे चर्चा, कारण की उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाकडून चर्चा कदाचित थांबली आहे प्रकाश आंबेडकर यांच्याशी, काँग्रेस फक्त चर्चा करते आता. नाही, आम्ही चर्चाचं नाही. आखरी प्रकाश आंबेडकर साहेब उद्धव ठाकरेसोबत त्यांचं अलायन्स झालेलं होतं आणि त्यांच्याच माध्यमातून ही चर्चा होती. आता पवारसाहेबही त्याच्यात आहे, आम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी आहोत. त्याच्यामुळे हे सगळ्या प्रश्न सुटावेत अशीच अपेक्षा आमची आहे. उद्या भूमिका जाहीर करणार आहे, कदाचित स्वतंत्र लढण्याची पण भूमिका असू शकते. त्यांचे उमेदवार तयार आहे, आम्हाला फोन करून सांगतात की नागपुरात आम्ही रामटेकमध्ये उद्या उमेदवारी अर्ज भरणार, आज भरणार, अशी सगळी चर्चा आहे. बघा, मला तो मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की आज देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवणं हे सगळ्यांचं दायित्व बनतं. हे फक्त काँग्रेसची जबाबदारी असं नाही. ही लोकशाही टिकवणं या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. लोकशाही धोक्यात आलेली हे सगळ्यांनाच कळत आहे. त्याच्यामुळे मी आता हा काही वाटाघाटी हा विषय होऊ शकत नाही. कोणाला उभं राहायला नाही राहायला पाहिजे हे व्यक्ती स्वातंत्र्य आज आहे. पण उद्याच्या 2024 लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरही व्यक्ती स्वातंत्र्य राहील की नाही राहील ही शंका आता सगळ्या जनतेच्या मनात आहे. त्याच्यामुळे आज हे पहिल्याच्या निवडणुका नाही,
ताकद दाखवायच्या निवडणुका नाही. ह्या निवडणुका देश वाचवण्याच्या आहे, देशाची लोकशाही वाचवण्याचा आहे, देशाचं संविधान वाचवण्याचं आहे. देश विकून देश चालवलं गेलं आहे. देशावर मोठ्या प्रमाणात कर्ज करून सर्वसामान्य लोकांना लुटण्याचं GSTच्या माध्यमातून जो गेल्या 6-7 वर्षापासून जो प्रयत्न सुरू आहे त्याला कसं थांबवता येईल हे आता लोकांनी आणि प्रत्येक नेत्यांनी हे ठरवायचं. पहिला टप्पा उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा आणि वंचितची बोलणी त्याच्या पूर्वी होणं गरजेचं आहे. नाहीतर त्या 5 जागांचं काय होणार त्याबाबत काय? मी तेच तुम्हाला सांगतोय की उद्धव ठाकरे साहेब आणि पवारसाहेब याच्यावर बोलणं चालू आहे असं मला कळलेलं आहे. प्रतिभा धानोरकरांनी काल वडेट्टीवारांचं नावच घेतलं नाही आपल्या भाषणात. तुम्ही बघितलं असेल बाईट्समध्ये सगळ्यांचे नावं घेतले. असं आहे, काही नावं सुटून जातात, आमच्या काही ठिकाणी नावं घेतली जात नाही. तर याचा अर्थ त्याचा गैरसमज करायचा काँग्रेसमध्ये चंद्रपूरमध्ये काही वाद नाही. सगळं होतील. आज वडेट्टीवार साहेब त्यांच्याबरोबर फॉर्म भरायला जातील, सगळं बरोबर होईल. काँग्रेस एक आहे. शेवटचा प्रश्न माझा, प्रचाराचं नियोजन कसं असणार आहे, सभा कशा असणार आहे? आपल्याला पाहायला मिळणार आहे सभा कशा होतील. आता फक्त उद्या लास्ट डेट आहे फॉर्म भरायचं. 1 तारखेपासून रणधुमाळी सुरू. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.